नवापुरात सलग 3 दिवसापासून पाऊस, नदी नाल्यांना आला पूर। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस। कोंडाईबारी घाटात पुलाला मोठे भगदाड पडल्याने पूल वाहतुकीस बंद केला। नवापूर शहरात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नवापूर तालुक्यातील रंगावली, हंगावली तसेच गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातून येणारी सुखी नदीला पूर आलाय। तसेच नवापूर तालुक्यातील नेसू, सरपणी, रायंगण, नागण आदी नद्या देखील दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठी असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। नवापूर तालुक्यातून नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग केला आहे। कोंडाईबारी घाटानजीक असलेले दर्ग्याजवळील पुलावर मोठे भगदाड पडल्याने पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे। दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे। नवापूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने व वाहन चिखलात अडकल्याने वाहतुकीचा खोळंबा दिसून आलाय। मुंबई हवामान विभागाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिला होता। त्या अनुषंगाने नवापूर तालुक्यात मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आलाय। तसेच सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले। रात्री झालेल्या जोरदार पावसाने ग्रामीण भागातील रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागाचा संपर्क तुटला होता। पण पाऊस ओसरल्याने पुन्हा रस्ते, पूल सुरळीत झाले आहेत। नवापूर शहरातील रंगावली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नवापूर शहरात नदीकाठी असलेल्या सखल भागातील नागरिकांना नगरपालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे। महामार्ग चौपदरीकरणाच्या गलथान कारभाराने रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालक चांगलेच हैराण झाले आहेत। दोन्ही बाजूला महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा दिसून आल्यात। यहाँ के रात के 11 बजे गाड़ी पलटी हुई और उसके वजह से रास्ता जाम हो गया। उनके अंदर बहुत बड़े बड़े खड्डे हो गए रोड के अंदर, तो गाड़ी वाले बहुत तकलीफ में बेचारे। 11 बजे से कई गाड़ी वालों ने तो खाना नहीं खाया और ये गड्ढे के हिसाब से गाड़ी पलटी हुई। ये रोड के हिसाब से गाड़ी ने पलटी मारी। रोड में बहुत इतने इतने खड्डे हैं। यहाँ के जितने इस्लामपुरे के लड़के उन्होंने बहुत ने मेहनत किए और खास की मेहनत करके रोड में पत्थर डाले और ये गाड़ी लाइन चालू करें। हाजी खालिक काकर, रात को 3 बजे से ये गाड़ी गिर गई है। तो रात को 3 बजे से ट्रैफिक जाम है, तो अभी तक ट्रैफिक जाम थी। कैसे क्या हुआ? ये बोड़ी डायरेक्ट पलटी मारे गई, डायरेक्ट गाड़ी पे से डायरेक्ट गिर गई। रास्ते का काम बराबर नहीं किया है, बहुत गड्ढे। ये तो कल हमारे लड़कों ने इसको सब पूरा जब जाके 11 बजे चालू है। काल रात्री नवापूर शहरातील देवलफळी भागामध्ये एक ट्रक पलटी झाल्याने टेम्पोचा मागील भाग मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्याने टेम्पो मागील भाग वेगळा झाल्याने वाहतुकीचा खोळंबा दिसून आला। सकाळी चौपदरीकरणाच्या ठेकेदाराने मुरुम टाकत महामार्गावरील खड्डे पुरण्याचे काम हाती घेतले। तसेच क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेल्या टेम्पो देखील बाजूला करीत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे। नवापूर तालुक्यात 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील लघु मध्यम प्रकल्प 100% भरले असून नवापूर तालुका पावसाने आबादानी झाला आहे। शेतकरी सुखावला आहे, परंतु कपास, सोयाबीन सारख्या पिकांना जास्त पाण्याचा धोकाही निर्माण झाल्याने शेतकरी काही अंशी चिंतातूर झालाय। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।